व्हिडिओ बघून शॉपिंगला जाताय? मग थांबा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार, माझं नाव प्राजक्ता. आज एक खरं सांगायचं आहे. खूप लोक शॉपिंग व्लॉग बनवताना सांगतात, इथे कपडे किंवा वस्तू स्वस्त आहेत. कपड्यांमध्ये सगळ्या साईज अवेलेबल आहेत किंवा वस्तू ₹10 स्टार्ट होते. बट तसं काही नसतं. रिॲलिटी ही वेगळीच असते. मी स्वतः कित्येक वेळा व्हिडिओ बघून गेली आहे आणि फसली आहे. तरी पण मी आज पुन्हा आली आहे दादर वेस्टला, जिथे वाणाचं सामान हे ₹10 स्टार्ट होतं. बट तसं काहीही नाहीये. इथे वस्तू खूप युनिक जसं व्हिडिओमध्ये दाखवलं इतरांनी तसं खूप छान वस्तू आहेतही. पण ₹10 कुठल्याच वस्तूची सुरुवात होत नाही. इथे सगळ्या वस्तूंची सुरुवात ही ₹40 ते ₹100 पर्यंत आहे. जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये जर वस्तू घेतल्या तर ते फक्त ₹10 कमी करतात. फक्त ब्लॉग बनवायचा म्हणून काही लोक काहीही बोलतात. आमच्यासारखे लोक व्हिडिओ बघून जातात आणि त्यांचा पैसा, वेळ आणि अपेक्षा सगळंच वाया जातं. म्हणून रिक्वेस्ट आहे, खरं दाखवा आणि खरं बोला. लोक तुमच्यावर विश्वास ठेवून जातात. आणि हो, ॲड्रेसही प्रॉपर सांगत जा. आता मी इथे आली म्हटल्यावर मी पण काहीतरी शॉपिंग करणार, म्हणून मला या ठिकाणी अशा कॉटनच्या सुंदर कुर्तीज दिसल्या, ज्या प्युअर कॉटन फॅब्रिकमध्ये होत्या आणि याच्यात खूप सारे कलर्स ऑप्शन होते. 10 ते 12 हे कलर्स ऑप्शन होते. त्यामध्ये मला ब्लॅक कलरचा कलर खूप जास्त आवडला, म्हणून मी ब्लॅक कलरचा कुर्ता घेतला. आणि दुसरं म्हणजे तिथे खणाच्या फॅब्रिकचे कुर्ते होते, जे खूप युनिक आणि वेगळे आणि खूप सुंदर दिसत होते. त्यामध्येही तुम्हाला 10 ते 12 कलर्स ऑप्शन भेटणार आहेत. त्यामध्ये मला ब्लू कलरचा कुर्ती ही जास्त आवडली, म्हणून मी ब्लू कलरची कुर्ती घेतली. या स्टॉलचा ॲड्रेस सांगायची काही गरज नाही, कारण की नवीन कुर्तीचा स्टॉक असल्यामुळे दादर वेस्टला तुम्हाला प्रत्येक स्टॉलवर या कुर्तीज दिसणार आहेत. त्यानंतर मला एक स्टॉल दिसला, ज्याच्यावर खूप सारे छोटे क्लचर्स होते, हेअर क्लिप्स होते. 100ला 3 ते घेतल्यानंतर आम्ही आलो सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचं दर्शन घ्यायला. मी स्वतः 8 वर्षानंतर बाप्पाचं दर्शन घ्यायला आली आहे. बाप्पासाठी फूल, हार, दुर्वा घेऊन आम्ही निघालो दर्शनाला. बाप्पाची जयंती असल्यामुळे खूप सारी गर्दी होती आणि दर्शनासाठी भरपूर मोठी लाईन होती. आणि 7:30 वाजता बाप्पाची आरती सुरू झाल्यामुळे दर्शनाची लाईन ही बंद करण्यात आली होती. आरती संपल्यानंतर दर्शनाची लाईन ही परत सुरू झाली आणि खूप सुंदर असं आमचं बाप्पाचं दर्शन झालं. तिथे क्लासिकल म्युझिकही चालू होतं. मग मला मंदिराच्या आवारात खूप साऱ्या कॅट्स दिसल्या. कॅट्स मला खूप आवडतात, कारण त्या खूप क्यूट असतात. बाहेर आल्यानंतर आम्हाला भूक लागली होती, म्हणून आम्ही सगळ्यात आधी जेवण केलं. जेवण झाल्यावर आम्ही निघालो घरी. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.